सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज विधिवत त्यांच्या योगदंडाची जी पूजा आहे ती शेटेवाड्यात होत आहे। आजपासून खऱ्या अर्थानं सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। सोलापूरची गड्डा यात्रा म्हणलं तर लहान मुलांना सर्वांना आकर्षण जे असतं ते याच पाळण्याचं असतं। तुम्ही पाहू शकता होम मैदानात कशा पद्धतीनं या ठिकाणी पाळणे या ठिकाणी बांधण्यात येत आहे। होम मैदान येथे पारंपरिक पद्धतीनं जी पाळणा असेल किंवा विविध मनोरंजनाचे साधने असतील ते बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। विविध स्टॉल्सची उभारणी देखील या ठिकाणी वेगाने सुरू आहे। सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजता तुम्ही हे दृश्य पाहू शकता। मनोरंजन नगरी असेल, पाळणा असेल किंवा विविध खेळाचे साहित्य या ठिकाणी लावण्याचं काम सुरू आहे। एकीकडं महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच त्यामध्ये आता सिद्धरामेश्वरांची यात्रा देखील आलेली आहे आणि 15 तारखेला मतदान होत आहे आणि त्याच दिवशी यात्रेचा देखील महत्त्वाचा दिवस आहे। गड्डा यात्रेमध्ये या ठिकाणी तुम्ही जे पाहत आहात ते दृश्य तुम्ही विविध पाळण्याचे असतील, स्टॉल्सचे असतील किंवा आणखीन विविध मनोरंजनाची साधने ते येऊन पडलेले आहेत, त्याची जोडणी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि 1-2 दिवसात खऱ्या अर्थानं विविध साहित्य या ठिकाणी सजल्याचं एकंदरीत पाहायला मिळणार आहे। आणि ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची अक्षता सोहळा असेल, तैलाभिषेक असेल किंवा होम हवन असेल, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांना लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे। पोलीस प्रशासनाने देखील ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा असेल किंवा निवडणूक असेल याला घेऊन देखील मोठा बंदोबस्त मागवलेला आहे। एकंदरीत लहान मुलांसाठी या ठिकाणी पाळणे आणि विविध खेळांचे मनोरंजनाची साधने या ठिकाणी सजल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। अब्दुल शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर।